अगं आपणच तर सावरायला पाहिजे ना आता तिला. मग आपणच असं वागलो तर कसं चालेल? हा, रडू नकोस बघू, सावर स्वतःला. अशोक कुठे आहे? आतमध्ये आहे. नारळ घेतलाय, फुलं घेतली आहेत, कुंकू पण. आई तू कधी आलीस? वहिनी, आशू, आशू अगं तू हे साडी काय नेसलीस? अगं का नेसलीस असं काय विचारते? अगं नवरात्र आहे ना म्हणून नेसली. आणि तसेही बरेच दिवस या साडीला हवा लागली नव्हती. मला देवीच्या ओट्या पण भरायला जायचंय ना. माही खरं सांगू का, बरं झालं तू आलीस. तसं मी दरवर्षी आईंबरोबरच जाते देवीची ओटी भरायला, पण ह्या वर्षी त्यांचा पाय जरा दुखतोय जास्तच. तू येशील ना माझ्या बरोबर? 1 मिनिट आले, थांब. आशू काय बोल ना. अगं आशू ह्या सगळ्याची काय गरज आहे आता? माई मला माहित आहे ह्या सगळ्या गोष्टीला खूप उशीर झालाय, पण तुम्ही सगळे आहात ना बरोबर, मग होईल. आणि ना तसंही यावर्षी ना माझ्या मनात आहे की भोंडला करायचं. आई करूया का? म्हणजे भोंडल्याला जी खिरापत लागते ना त्याच्यासाठी आपण दडपे पोहे आणि मुगाचे लाडू करूया. पण मुगाचे लाडू मी नाही करणार, तुम्हीच करायचे, चालेल ना? अगं आशू काय चाललंय काय तुझं? अगं काय चाललंय काय? अच्छा सगळे जात नाही होत म्हणून तुला वाईट वाटतंय. हे आले ना की आपण गाडी घेऊन सगळे दर्शनाला जाऊ, चालेल का मग तुला? पण आता निघूया ना, चल ना अगं तू. अश्विनी काय? आशू अगं बस बस झालं. अगं पानावर ये ना आशू. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं तो गेलाय. किती वेळा सांगू हा? आणि सारखं सगळ्यांना मी तेच तेच सांगते की ते आहे, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. बाई तू सुद्धा. मला ना आता कुणाशी काहीच बोलायचं नाही. मला देवीची ओटी भरायला जायचंय ना, मी चालले. आशू वहिनी, आशू आशू ऐक ना वहिनी. अगं आशू, वहिनी, आशू बिचारी तिने शेवटचं बघितलंही नाही ना, त्यामुळे असं झालंय. डेड बॉडी समोर असती, दिसली असती तिला तर रडून मोकळी तरी झाली असती. हो ना. आता शेवटी ना घरच्यांनाच मन घट्ट करून तिला हे सगळं स्वीकारायला लावावं लागणार आहे. अहो तुम्ही हे काय बोलताय? तुमचं तरी तुम्हाला काही कळतंय का? हा? अहो त्यांच्यावर काय प्रसंग घडवलाय याचं भान तरी ठेवा. उज्ज्वला ताई, मला कळतंय आमच्या अश्विनीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण ती हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अहो श्रेयसच्या अचानक जाण्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय, म्हणून असं वागते हो ती. मला हे सगळं समजतंय हो, पण तिला हे सगळं कसं पटवून द्यायचं? एकीकडे मुलगा गेल्याचं दुःख तर ऐकलं, तर एकीकडे सुनेला कसं सावरायचं याचं टेन्शन. राहून राहून एकच विचार मनात येतो, हे सगळं दुःख आमच्याच वाटायला का? उज्ज्वला ताई, अहो नशिबापुढे कोणाचं काही चाललंय का? आता आल्या प्रसंगातनं काहीतरी मार्ग काढणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मी बोलते आशुशी, समजावते मी तिला. पुन्हा तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार ती. विद्युत, आशू कुठे आहे ते बघ ना, तिला घरी घेऊन ये. हो माई, मी बघतो ताई. काका तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काय मदत लागली तर मला सांगा. अरे बापरे, तुम्ही सगळे कधी आलात हे कळलंच नाही. म्हणजे आतमध्ये कामात होते ना त्याच्यामुळे. मी चहा टाकते सगळ्यांसाठी. नाही नको, सरबत चालेल का? म्हणजे बाहेर खूप ऊन आहे ना म्हणून विचारलं. आणि पोहे केलेत. उपवास आहे का कुणाचा? नाहीतर मग फराळाचं करते. मी आलेच, चहा घेऊन आले.
वहिनी हं? तू राहू देत, मी करते. तुझा तुला पार्लर मध्ये जायचं असेल ना? पार्लर मध्ये जायचंय, पण थोडं उशिरा गेलं तरी चालेल. तू उगाच नको धगधग करूस ग. बघ तुझी अवस्था काय झाली ती. माझी काही अवस्था झालेली नाहीये वहिनी, मी ओके आहे. मी बघते म्हणलं नाही तर तू जा. अगं शिल्पी राहू दे, मी करते. हे बघ नवरात्र चालू आहे की नाही, मग बाहेर आलेल्यांचा पाहुणचार नको का करायला? तू जा त्यांच्याकडे जाऊन बघ, मी हे सगळं खाण्याचं काढते आणि चहा आणते. वहिनी तुला कळत नाहीये का? तू कोणाचं का ऐकत नाहीयेस काही? बाहेर सगळे नवरात्र आहे म्हणून आलेले नाहीयेत सगळे. हे आपल्यात नाहीये, हे तुम्ही जरी सगळ्यांनी मान्य केलेलं असलं ना, तरी मी मान्य केलेलं नाहीये शिल्पी. अगं तुझा भाऊ आहे तो, निदान तू तरी असा विचार करू नकोस. ते सुखरूप आहेत आणि लवकरच परत येतील. चला आपण सुरुवात करायची का कुंकुमार्चन? चला 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 करून घेऊ. अगं बाई, ही आता इथे काय करते? नवरा गेल्यावर सणा समारंभाला येऊ नये एवढं पण कळत नाही हिला? अरे तिला कळत नसेल पण घरच्यांना तर कळतं ना. उज्ज्वला ताईने तिला येऊच द्यायला नको होतं. नाहीतर काय, आता ही आल्यामुळे अपशकुन होईल, त्याला जबाबदार कोण? तू पूजेला येऊ शकत नाही अश्विनी. इथे फक्त सवाष्ण बायकाच येऊ शकतात. हो बरोबर आहे त्यांचं. घरी जा तू. हो अश्विनी, तू घरी जा. अगं अश्विनी, तू इतकी सवाष्ण बाईसारखी अशी नटून थटून पूजेला आली तर लोक काय म्हणतील? मी तर म्हणते हिने बाहेरच पडायला नको होतं. नवरा गेल्याचं काही वाटलं नाही का ग तुला? एवढी कशी कोडगी तू? ऐका ना, यांना काही झालेलं नाहीये. हे जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत आणि मला सांगून गेलेत तसं. ते येणार आहेत परत. चला ग इथं. असल्या रडक्या वातावरणात पूजा करण्यापेक्षा न केलेली पत्करी. काकू ऐका ना, खरंच तुम्ही नका जाऊ सगळ्याजणी, मी जाते. हा अश्विनी, सावंत काकू पण. मी आहे तुझ्या बरोबर. चल ये. नाही नको काकू, त्यांना कुंकुमार्चन करू देत. मला फक्त देवीचं थोडंसं कुंकू द्या. हो थांब देते. हा नवरा गेलेल्या बाईला कुंकू देतं का कुणी? मला असं वाटतं हिच्या डोक्यावरच परिणाम झालेला आहे. तुला कुंकू मिळणार नाही. चल जा इथून, निघ. नाही मिळणार तुला कुंकू. नाही. नाही, तू जा अश्विनी, तुला नाही मिळणार ना. तुमच्या पाया पडलीच नाही.